तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पीएफच्या अकाउंटला तुम्ही नॉमिनी कसं ऍड करू शकता। मित्रांनो, ई नॉमिनेशनची जी प्रोसेस असते पीएफची ती तुम्हाला करणं कंपल्सरी असते। आता त्यामध्ये मित्रांनो तुम्ही एक अपेक्षा जास्त सुद्धा नॉमिनी ऍड करू शकता। जो अमाऊंटचा शेअर असतो तो तुम्हाला डिवाइड करून द्यायचा असतो। जर तुम्ही दोन नॉमिनी करताय तर 50-50 ठेवा किंवा 70-30 ठेवा, तुमची मर्जी, मी कशा पद्धतीने शेअर त्यांना डिवाइड करून देणार आहे। आता नॉमिनी करण्यासाठी मित्रांनो तुमच्याजवळ काही गोष्टी लागणार आहेत, तर त्या म्हणजे ज्यांना तुम्हाला नॉमिनी करायचं त्यांचा तुम्हाला एक फोटो लागणार आहे पासपोर्ट साईजचा। मोबाईलमध्ये फोटो असेल तुमच्या तरी सुद्धा चालतो, आपण त्याला क्रॉप करून ऍड करू शकतो। सोबतच मित्रांनो त्यांचं आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे आणि तुमचं स्वतःचा सुद्धा एक फोटो आणि आधार कार्ड लागणार आहे। तुमच्या प्रोफाईलला सुद्धा तुमचा एक फोटो ऍड करायला लागतो, जर तुम्ही तो केलेला नसेल तर तुमचा फोटो सुद्धा लागणार आहे। तर लक्षात ठेवा, ज्यांचं तुम्ही नॉमिनी करणार आहे त्यांचा फोटो पासपोर्ट साईजचा, त्यांचं आधार कार्ड आणि तुमचा फोटो आणि तुमचा आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे। आणि सोबतच मित्रांनो प्रोफाईल लॉग इन करण्यासाठी तुमचा यूएन नंबर आणि पासवर्ड सुद्धा लागणार आहे। आता मित्रांनो जी पुढची प्रोसेस आहे ती मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे। मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ई नॉमिनेशन सक्सेसफुली करू शकता। आता तुम्हाला इथे क्रोम वरती यायचं आहे आणि इथे पीएफ विड्रॉल मेंबर होम असं सर्च करायचं आहे। जी पहिली लिंक मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे। या वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे। हे मी तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवरती दाखवतोय, तुम्ही मोबाईलचे क्रोम वापरून सुद्धा प्रोसेस करू शकता। आता इथे तुम्हाला यूएन नंबर टाईप करायचा आहे, खाली पासवर्ड टाईप करायचा आहे आणि त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये वरती दिलेला कॅप्चा टाईप करायचा आहे आणि खाली साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता प्रोफाईल लॉग इन करण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल जो 6 अंकाचा असतो। तो वरती दिलेला वन टाइम पासवर्डचा जो बॉक्स आहे त्यामध्ये टाईप करायचा आहे। खाली दिलेला कॅप्चा तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। आलेला पॉपअप लेटरवरती क्लिक करून कट करा। आता इथे बघा, इथे तुमची प्रोफाईल इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळते। आता इथे होमच्या बाजूला एक ऑप्शन पाहायला मिळेल व्ह्यू नंतर प्रोफाईलचा एक ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावरती क्लिक करायचंय। आता इथे तुमची प्रोफाईल डिटेल तुम्हाला पाहायला मिळणार आहे। थोडंसं इथे खाली यायचंय। आता इथे बघा परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस, इथे तुम्हाला नॉट अवेलेबल दिसणार आहे, तर ते आपल्याला ऍड करायचंय। इथे समोर एक पेन्सिलचा ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावरती क्लिक करून इथे आपल्याला परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस म्हणजे कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता टाईप करायचा आहे। तुमचा जर पत्ता दोन्ही सेम असेल म्हणजे कायमचा आणि करंटचा म्हणजे सध्याचा पत्ता जर सारखाच असेल तर तुम्हाला खाली एक ऑप्शन पाहायला मिळेल करंट ऍड्रेस इज सेम ॲज द परमनंट ऍड्रेस, त्यावरती क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचंय। आता पत्ता टाईप करताना लाईन 1 लाईन 2 सिटी, तुमचं राज्य कुठलं आहे, तुमचा जिल्हा कुठला आहे आणि त्याचा पिनकोड हे तुम्हाला टाईप करायचं आहे। पहिले परमनंट ऍड्रेस मध्ये पत्ता टाकायचा आणि खाली दिलेल्या चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं। इथे खाली एक मेसेज येईल ऍड्रेस सेव्ह सक्सेसफुली, इथे तुम्ही बघू शकता। आता वरती यायचंय आणि पुन्हा तुम्हाला व्ह्यू मधून प्रोफाईल वरती यायचंय। आता इथे तुम्ही बघू शकता तुमचा परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस दोन्ही इथे ऍड झालेले आहे। आता इथे तुमचा फोटो नाहीये तर इथे चेंज फोटोचा एक ऑप्शन मिळेल, यावरती तुम्हाला क्लिक करून तुमचा फोटो अपलोड करायचा आहे। चूज अ फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही ज्या पण लोकेशनला तुमचा फोटो ठेवलेला आहे त्या लोकेशनवरती जायचं आहे, फोटोला क्लिक करून ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। फोटो अपलोड करताना जो फोटोची साईज आहे ती 100 KB पेक्षा कमी असायला पाहिजे। चूज फोटो केल्यानंतर प्रिव्ह्यू फोटोचा एक ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करून बाजूला तुमचा फोटो दाखवला जाईल आणि त्यानंतर अपलोड फोटो या बटनावरती क्लिक करा। आता इथे बघा तुमचा परमनंट ऍड्रेस, करंट ऍड्रेस आणि फोटो इथे अपलोड झालेला आहे। आता तुम्हाला इथं मॅनेज वरती जायचंय, व्ह्यूच्याच बाजूला ऑप्शन मिळेल, त्यानंतर खाली यायचंय, ई नॉमिनेशनचा एक ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचंय। इथे खाली एक प्रोसीडचं ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे, सर्वात खाली इथे तुम्हाला क्लिक करायचंय। इथे तुम्हाला फॅमिली डिक्लेरेशन मध्ये हॅव्हिंग फॅमिली यामध्ये येस ऑप्शनवरती क्लिक करायचंय। ज्यांच्याकडे फॅमिलीच नाहीये म्हणजे त्यांचा फॅमिली मेंबर नाही कोणी, त्यांना नो करायचं असतंय, पण प्रत्येकाकडे जवळपास फॅमिली तर असतेच। तर आता इथे तुम्हाला ज्यांना पण नॉमिनी करायचंय, नॉमिनी म्हणून ऍड करायचंय, त्यांच्या डिटेल्स आपल्याला इथे द्यायचे आहे। ज्यांना आपल्याला नॉमिनी करायचं त्यांचं आधार कार्ड, त्यांचं नाव ॲज पर आधार म्हणजे जसं आधारवरती तसं सेम टाकायचंय, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आधारवरचीच, जेंडर काय आहे ते सिलेक्ट करायचंय, त्यांच्यासोबत आपलं रिलेशन काय आहे म्हणजे वडील आहे, आई आहे किंवा वाईफ आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचंय। आणि जो ऍड्रेसचा ऑप्शन आहे तिथे तुम्हाला बघा, जर तुमचा आणि त्यांचा ऍड्रेस सेम असेल तर एक ऑप्शन मिळतो सेम ॲज मेंबर, त्यावरती क्लिक करायचंय। आता आपण इथे डिटेल्स भरून घेऊया। आता ऍड्रेस सेम आहे तर आपण सेम ॲज मेंबर यावर ऑप्शनवरती क्लिक केलंय। आता यानंतर साईडला तुम्हाला एक फोटो अपलोड करण्याचा ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या लोकेशनला तुमचा फोटो आहे तो सिलेक्ट करून ओपन करायचा आहे। खाली ते प्रिव्ह्यूचा एक ऑप्शन मिळेल, प्रिव्ह्यू फोटो, त्यावरती क्लिक करायचं आहे। साईडला फोटो दाखवला जाईल आणि अपलोड फोटो या बटनावर क्लिक करा। एक पॉपअप वरती येणार आहे, त्याला ओके करा। आता इथे खाली एक कन्फर्मेशन येणार आहे,
त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे खाली एक ऑप्शन मिळेल सेव्ह फॅमिली डिटेल, यावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त ऍड करायचे असेल तर तिथे एक ऑप्शन मिळतो तुम्हाला ऍड मेंबर, त्यावरती क्लिक करून तुम्ही एकापेक्षा जास्त सुद्धा नॉमिनी ऍड करू शकता. आता इथे असं मेसेज येईल फॅमिली डिटेल सेव्ह सक्सेसफुली. EPF साठी आता इथे नॉमिनीच्या डिटेल्स ऍड झालेल्या आहेत. आता तुम्हाला थोडंसं खाली यायचंय. आता इथे बघा EPF नॉमिनेशन. EPF म्हणजे एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड, म्हणजे जो PF असतो त्यासाठी आपण नॉमिनी ऍड केलेला आहे. इथं चेकबॉक्स येईल, तिथं मार्क करा आणि समोर टोटल अमाऊंट ऑफ शेअर म्हणजे किती % शेअर आपण यांना देणार आहे. तर आपण एकच मेंबर ऍड करतोय म्हणून इथं 100% करायचंय, 100%. आणि आता इथे सेव्ह EPF नॉमिनेशन यावरती क्लिक करायचंय. आता तुमचं PF साठी नॉमिनी इथं ऍड झालेलं आहे. पण आपल्याला पेन्शन साठी सुद्धा नॉमिनी ऍड करायला लागणार. त्यासाठी पुन्हा इथं थोडंसं खाली यायचंय आणि इथे बघा EPS नॉमिनेशनचं एक ऑप्शन मिळणार आहे. आता इथे सुद्धा सेम आपल्याला डिटेल्स टाकायचे आहे. EPS म्हणजे मित्रांनो एम्प्लॉई पेन्शन स्कीम आणि वरती जे आपण ऍड केलेले ते EPF असतं, म्हणजे एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड, म्हणजे PF आणि पेन्शन दोन्हीसाठी आपल्याला नॉमिनी ऍड करायचा असतो. आता EPSचे जे काही ऑप्शन आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नॉमिनीचं आधार कार्ड, नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि रिलेशन काय आहे ते टाईप करायचं आहे आणि ऍड्रेस आपल्याला सेम इथे टाईप करायला लागणार आहे. तर नॉमिनीचं पूर्ण ऍड्रेस टाईप करायचा आहे आणि साईडला तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे फोटो अपलोड करण्यासाठी. तर क्लिक हिअर टू अपलोड फोटोग्राफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून जो नॉमिनी आहे त्यांचा फोटो आपल्याला इथे घ्यायचा आहे, म्हणजे अपलोड करायचा आहे. प्रिव्ह्यू फोटो या बटनावर क्लिक करायचा आणि त्यानंतर अपलोड फोटो या बटनावरती क्लिक करायचं आहे. पॉपअप येईल, त्याला ओके करा. आता इथे बघा तुमचा EPS साठी सुद्धा नॉमिनी ऍड झालेला आहे, म्हणजे डिटेल्स ऍड झालेले आहेत. आपल्याला इथे आता सेव्ह करायचं आहे. तर खाली यायचं आहे, कन्फर्मेशन द्यायचं आहे आणि सेव्ह EPS नॉमिनेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. EPF आणि EPS दोन्हीसाठी तुम्हाला नॉमिनी ऍड करायचं आहे, म्हणजे PF आणि पेन्शन दोन्हीसाठी. आता सेव्ह केल्यानंतर मित्रांनो या प्रकारची विंडो तुमच्या समोर येणार आहे. ही विंडो जर नाही आली तर तुम्हाला पुन्हा मॅनेज वरती जाऊन ई नॉमिनेशन या बटनावरती क्लिक करायला लागणार आहे. आता इथे बघा तुम्ही व्ह्यू करून बघू शकता. त्यानंतर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर ते करू शकता आणि समोर ई साईनचा एक ऑप्शन मिळेल, त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ई साईन कंपल्सरी करायचं आहे. आता या प्रकारची विंडो येणार आहे. इथे एक चेक बॉक्स येणार आहे, त्या चेक बॉक्स वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता इथे तुमचा स्वतःचा जे आधार कार्ड आहे त्याचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. जो ज्यांचा PF कटतो त्यांचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. नॉमिनीचा आधार नंबर टाकायचा नाही आहे, लक्षात घ्यायचंय. आधार कार्ड टाकल्यानंतर बाय डिफॉल्ट आधार OTP या ऑप्शनवरती तुमचा चेकमार्क असणार आहे, त्याला तसंच राहू द्या आणि खाली गेट OTPचा एक ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करा. तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, तो तुम्हाला या चावीवाल्या ऑप्शनमध्ये टाकायचा आहे. खाली कन्फर्मेशनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं इथे PF मध्ये ई नॉमिनेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता PDF साईन सक्सेसफुली. आता होम बटनावरती क्लिक करा. आता तुमच्या समोर अशा प्रकारची विंडो येणार आहे. ही जर नाही आली तर पुन्हा मॅनेजवर जाऊन ई नॉमिनेशन या बटनावरती क्लिक करा. आता इथे बघू शकता तुम्ही नॉमिनी तुम्ही केव्हा केलंय त्याची तारीख आणि टाइम तुम्हाला दाखवलं जाईल, स्टेटस दाखवलं जाईल नॉमिनेशन सक्सेसफुल. आता इथे नॉमिनी डिटेल्स या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमची PDF इथे डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला कंपनीला द्यायची असेल तर तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून देऊ शकता. कशी PDF येते हे मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवतो. इथे बघू शकता तुम्ही फॉर्म 2 असणार आहे, एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड स्कीम आणि एम्प्लॉई पेन्शन स्कीम. आपण दोन्हीसाठी नॉमिनी ऍड केलेलं आहे. वरती तुमचा फोटो, तुमचे डिटेल्स असणार आहे आणि खाली कोणाला आपण नॉमिनी केलंय त्यांना किती % अमाऊंटचा शेअर दिलेला आहे ते सुद्धा दाखवलं जाईल. तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही PF मध्ये नॉमिनी ऍड करू शकता, PF आणि पेन्शनसाठी. तर मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील.